मुंबई इंडियन्सनी पाडव्याचाच दिवस निवडला, मुहूर्त निवडला विजयाची गुढी लावायला। पहिल्या सामन्याप्रमाणेच मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांची थोडीशी तारांबळ उडालेली होती, कारण आज टी20 क्रिकेटमध्ये सुरुवात कित्येक वेळेला एक फास्ट बॉलर एक स्पिनर अशी केली गेलेली आपण बघितलेली आहे। कलकत्ता नाईट रायडरनी संपूर्ण योजनाच बदलली, मानावं लागेल त्यांना। संपूर्णपणे वेगळी योजना त्यांनी सादर केली। सुरुवात हरभजन सिंग, त्याच्याबरोबर वरुण चक्रवर्ती आणि त्याच्यानंतर आला शकीब उल हसन। पहिले 3 फ्रंटलाइन स्पिनर्स इयान मॉर्गननी विचारपूर्वक योजना आखून मुद्दाम सुरुवातीला वापरले। मोठा धोका होता, परंतु हा धोका आज चालून गेला, कारण या फिरकी गोलंदाजांनी नुसती टिचून बॉलिंग केली नाही, तर फलंदाजांना मारण्याकरता बॉलमध्ये वेगच दिला नाही आणि त्यामुळे मुंबई संघाची जरा तारांबळ उडाली। सुरुवातीपासून त्यांना मोठे फटके खेळता आले नाही, सावध खेळ करायला लागला आणि त्याचा परिणाम संपूर्ण इनिंगवरती झाला। वर्ल्ड कपमध्ये 5 सेंचुरीज करणाऱ्या रोहित शर्माला सुद्धा आज धडाकेबाज बॅटिंग करता आली नाही। त्या मानाने सूर्यकुमार यादव या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा फिरकी अगेन्स्ट सुंदर बॅटिंग करत होता। त्यांनी परत एक अर्धशतक झळकावलं। रोहितनी स्थिरावायला थोडासा वेळ घेतला आणि तो मला वाटतं वाजवी होता, पण याचा परिणाम असा झाला की धावगती ही वाढलीच नाही आणि मधल्या फळीमध्ये परत एकदा मुंबई इंडियन्सची तारांबळ उडाली आणि ही तारांबळ इतकी लक्षणीय होती की एकीकडे फलंदाज धपाधप आउट होत होते आंद्रे रसेलला। आंद्रे रसेलला 5 फलंदाजांना बाद करता आलं, ते सुद्धा फक्त 15 ओव्हर 15 धावा देऊन। त्यामुळे या सगळ्यात चमत्कारिक गोष्टी होत्या। फिरकी गोलंदाज जे 2 एकत्र बॉलिंग करत होते त्यांच्या 8 ओव्हरमध्ये फक्त 50 धावा निघाल्या आणि म्हणून मुंबई इंडियन्सला जेमतेम 150चा टप्पा ओलांडता आला आणि असं वाटलं होतं कलकत्ता नाईट रायडर हा सामना नक्की आरामात जिंकणार। नितेश राणांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली, समंजस बॅटिंग केली आणि त्याला शुभमन गिलनी सुद्धा सुंदर साथ दिली। नंतर मात्र कलकत्ता नाईट रायडरचे फलंदाज हे गोत्यात सापडले। कधी त्यांच्या स्वतःच्या चुका झाल्या, कधी मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली। परिणाम एकच झाला की धावगती हळूहळू कोरडी पडत गेली आणि त्यामुळे तडपण जे होतं ते फलंदाजांवरती सतत वाढत राहिलं आणि यावेळेला चाणाक्ष कॅप्टनशिप केलेली आहे रोहित शर्मानी। ज्या पद्धतीने त्यांनी हातातले रिसोर्सेस आयुध ही वापरली ते लक्षणीय होतं आणि म्हणूनच मुंबई इंडियन्सला हा सामना पहिल्यांदा लढवता आला। 153 धावा जिंकायला म्हणजे तसं अशक्य काहीच नव्हतं, पण जसं मी म्हणलं की कृणाल पंड्यानी कमाल बॉलिंग केली। 4 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन त्यांनी 1 विकेट काढली आणि त्याचबरोबर रसेलचा त्यांनी 0वरती सोपा झेल सोडला। 5 धावांवरती रसेल असताना परत त्याला बुमरानी एकदा जीवदान दिलं। वाटलं होतं आता रसेल फोडून काढणार, दिनेश कार्तिक सुद्धा फोडून काढणार आणि मुंबईच्या हातातनं सामना जाणार, परंतु रोहित शर्माच्या कप्तानीचं परत कौतुक करायला लागेल की त्यांनी आपले बॉलर्स सुंदर पद्धतीने राखून ठेवलेले होते। शेवटच्या 3 ओव्हर टाकायला 1 कृणाल पंड्याला दिली, 1 जसप्रीत बुमराला दिली आणि शेवटचं षटक टाकायला त्यांनी ट्रेंट बोल्टला ठेवलेलं होतं। जसप्रीत बुमरानी 19वे षटक इतकं टिचून टाकलं, 2 तगड्या शॉट मेकिंग प्लेयर्सना त्यांनी जागचं हलून दिलं नाही आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा या कलकत्त्याला करायच्या होत्या। ट्रेंट बोल्ट विरुद्ध ते करणं थोडंसं अवघड होतं आणि त्यातनंही ट्रेंट बोल्टने नुसत्या धावा रोखल्या नाहीत, रसेलला बाद केलं, पाठोपाठ पॅट कमिन्सला बाद केलं आणि सामना मुंबईकडे झुकवला। मुंबईच्या हातातनं संपूर्णपणे निघून गेलेला सामना हा मुंबई इंडियन्सनी डोकं लढवून जिगर दाखवत खेचून आणलेला आहे। लागोपाठ 2 सामन्यामध्ये पराभव हा मुंबई इंडियन्सला कठीण गेला असता, परंतु मान्य करायला लागेल की केवळ त्यांना विजयाचा मार्ग शोधता आला म्हणूनच हे केवळ शक्य झालेलं आहे। तरीही मी असं म्हणेन, मुंबई इंडियन्स असू देत, कलकत्ता नाईट रायडर असू देत, मधली फळी यांची खूपच कुचकामी ठरते। पंड्या ब्रदर्स आहेत, पोलार्ड हे मुंबई इंडियन्सकडे आहे। इकडं जर का बघायला गेलं तर रसेल आहे, इयान मॉर्गन आहे, ह्या लोकांना म्हणावी तशी कामगिरी 2 सामन्यामध्ये करता आलेली नाही आहे आणि हे लक्षण चांगलं मानता येणार नाही। IPLचा रंग जसा जसा भरायला लागतो तशा तशा याच गोष्टी संघाच्या बाबतीत
तारक मारक ठरत असतात। याचा विचार केला तर महिला जयवर्धने आणि ब्रँडन मॅककुलम आपापल्या संघातील खेळाडूंना याबाबतीत मार्गदर्शन करतील, वेळ प्रसंगी त्यांचे कानसुद्धा टोचतील अशी मला अपेक्षा आहे। परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी आज सगळ्यांना शुभेच्छा देताना लक्षात राहणार आहे की मुंबई इंडियन्सनी हातातनं गेलेला सामना जिगर दाखवून कसा खेचून आणला आणि विजयाची गुढी लावली।